गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून स्वारगेट बसस्थानकाचा आढावा। यावेळी योगेश कदम यांची पुणे पोलिसांशी चर्चा। बलात्कार प्रकरणाचा तपास आणि घटनेबाबत घेतला आढावा। पुण्यात तृप्ती देसाईंकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। मंत्री योगेश कदम स्वारगेट स्थानकाची पाहणी करण्यासाठी आले असताना प्रकार घडला। पोलिसांनी तृप्ती देसाईंना घेतलं ताब्यात। योगेश कदम कोणत्या तोंडाने आढावा घ्यायला आले? गाडेसारखा साधा आरोपी सापडत कसा नाही? तृप्ती देसाईंचा सवाल। आरोपीला तातडीने अटक करून फाशी द्यावी, तृप्ती देसाईंची मागणी। स्वारगेट आगार प्रमुखांनी पोलिसांना पत्र लिहूनही दखल घेतली नसेल तर खेदजनक, सुप्रिया सुळेंची एक्सपोस्ट। गृहमंत्र्यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घ्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। वसंत मोरेंसह पुण्यातील पदाधिकाऱ्यांचं उद्धव ठाकरेंकडून कौतुक। वसंत मोरेंना फोन करत स्वारगेट बसस्थानक परिसरात केलेल्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं। पुण्यात राजकीय आश्रयाखाली गुंडगिरी सुरू। स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल, तर या गुंडांना पोलीस आयुक्तांचं अभय असल्याचाही राऊतांचा आरोप। शक्ती कायदा येऊ नये म्हणून कोणी फिक्सर मंत्रिमंडळात बसलाय का? संजय राऊतांचा सरकारला सवाल। एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक। महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात बैठकीत आढावा घेतला जाणार। पुण्यातल्या स्वारगेट चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन। बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या फाशीसह फडणवीसांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी। राज्यात महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचाराच्या घटना, या गृह विभागाचं अपयश। पुणे बलात्कार प्रकरणावरनं रोहिणी खडसेंची टीका। बस स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव यांना निर्देश, तसंच दोषी आढळल्यास निलंबित करण्याच्याही सूचना। स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांची 13 पथकं तैनात। आरोपी दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीची चौकशी, गाडेशी संबंधित इतर 10 लोकांची, तसंच आरोपीच्या आई वडील आणि भावाची चौकशी होणार। दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस। पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेवर 1 लाखांचं बक्षीस जाहीर। आरोपी गाडेवर आतापर्यंत 7 गुन्हे। स्वारगेटमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये घटना घडली ती बस फॉरेन्सिक तपासासाठी नेण्यात आली। रात्री उशिरा बस फॉरेन्सिक तपासणीसाठी। शिवशाही बसच्या दुर्दशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। शिवशाही बसचं दार अक्षरशः दोरीने बांधून ठेवण्याची चालकावर वेळ। पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिलेसमोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना। रेअर व्ह्यू मिररमधून पीडितेकडे पाहत लज्जास्पद वर्तन। प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक। मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये कोरटकर बालाघाटला असल्याची पोलिसांना माहिती। कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात कोरटकरच्या घराची पाहणी केली। चौकशीसाठी प्रशांत कोरटकरला ताब्यात घेणार असल्याची कोल्हापूर पोलिसांची माहिती, तर प्रशांत कोरटकर इसमाच्या नावावर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्थापित समितीचा अहवाल हायकोर्टात सादर। शाळेत सीसीटीव्ही, कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी अनिवार्य करा, समितीच्या अहवालात सूचना। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आज 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल करणार। खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातही आज दोषारोपपत्र दाखल होईल। बीडच्या विशेष मकोक्का कोर्टात सीआयडी आरोपपत्र दाखल करणार। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार। गिरीश महाजनच पालकमंत्री होणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रीपद अन्य कुणाला दिलं जाणार नाही, दिल्लीतील नेतृत्वाचा शिंदेंना स्पष्ट संदेश। पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय तो मान्य। मंत्री दादा भुसेंची नाशिकच्या पालकमंत्रीपदावर प्रतिक्रिया। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच अजूनही कायम। रायगडबाबत शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। मराठीतून एमए झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही। मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठीवर अन्याय, ठाणे महानगरपालिकेने काढलं परिपत्रक। ठाणे पालिकेत मराठी पदवीधारकांना वेतनवाढ नाकारली जात असेल तर दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे। संजय राऊतांची टीका, मराठी माणसाचा गौरव राहणार नसेल तर भाषा तरी राहील का? राऊतांचा सवाल।
खासदार नरेश म्हस्केंनी ठाणे महापालिकेला विचारला जाब. म्हस्केंनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं. मुख्य लेखा आयुक्तांना महासभेचा ठराव परस्पर रद्द करण्याचा अधिकार आहे का? म्हस्केंचा पत्रातनं सवाल तर परिपत्रक मागे घेण्याचा उल्लेख. न्यायप्रणालीत पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार. राज्याच्या महसूल विभागातील प्रलंबित 12,000 सुनावण्या एआयच्या मदतीने घेतल्या जाणार. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस. मुस्लिम बहुल अनेक बूथवरती अवैध मतदान झाल्याचा भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांचा आरोप. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी. महिला बाल विकास विभागाला वर्ग. आज महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता. लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांनी कमी होण्याची शक्यता. मराठी भाषा दिनानिमित्त ठाणे स्टेशन बाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून लाडू वाटप. सगळ्यांना मराठीत बोलण्याचं मनसेकडून आवाहन. महाराष्ट्रातल्या विमानतळावरती मराठीतून उद्घोषणा न होणं ही खेदाची बाब. सुप्रिया सुळेंची एक्सपोस्ट. राज्यातील प्रत्येक विमानतळावरती हिंदी इंग्रजी मराठीतूनही उद्घोषणा व्हावी. सुळेंनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे मागणी केली. महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. मराठीतील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची परंपरा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं गाव आता होणार कवितेचं गाव. राज्य सरकारचा निर्णय. मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज कुसुमाग्रजांच्या शिरवाडे वणी गावाला भेट देणार. नाशिकमध्ये एका आजीने थाटलेल्या हॉटेलमध्ये खाण्यासह पुस्तकांची मेजवानी. मराठी भाषेचं संवर्धन केल्याने या 75 वर्षाच्या आजीचा राज्य सरकारच्या वतीने गौरव होणार. मुंबईत शिवाजी पार्कवरती मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन. आज या कार्यक्रमात राज ठाकरे त्यांच्या आवडीच्या कविता वाचणार. पुण्यातल्या चंदननगर इथल्या पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या कामामुळे आज पुण्यातील काही भागामध्ये पाणी कपात. खराडी, चंदननगर, वडगाव शेरी या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार. नागपुरातही आज पाणी पुरवठा बंद राहील. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी OCW आणि महानगरपालिकेचा निर्णय. मुंबईत पारा वाढला. कुलाब्यात 35.3 अंश तर सांताक्रूजमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान आणि ठाण्यामध्ये 39 अंशांवरती पारा गेल्यामुळे ठाणेकर घामाघूम. म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम बांधणार. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधण्यात येतील. प्रकल्पाचं नियोजन अंतिम टप्प्यात. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने 1,72 लाखांचा दंड वसूल केला. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कची तिकीट तपासणी मोहीम तीव्र. कोल्हापूरच्या वळिवडे इथल्या 18 गायींचा विषबाधेने मृत्यू. पाळलेल्या चाऱ्यातनं गायींच्या पोटात आम्लपित्त तयार होऊन विषबाधा झाल्यामुळे गायी दगावल्याचा प्राथमिक अंदाज. नालासोपाऱ्यात बापाकडनं स्वतःच्या 3 मुलींवर बलात्कार. एका मुलीचा 4 वेळा गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर. आरोपी विरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. चिपळूण नगर परिषदेकडनं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. रस्त्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणामुळे एसटी गटारात पडून अपघात झाला होता. बस अपघातानंतर नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर. अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर जाणं जवळपास निश्चित. आपचे राज्यसभेतील खासदार संजीव अरोडांना लुधियाना पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरवलं असल्यामुळे केजरीवालांचा मार्ग मोकळा. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरात जोरदार बर्फवृष्टी. राजधानी खिंडीत 3 फूट बर्फ साचला. अमेरिकेत फायर हाऊसची इमारत कोसळली. सेंट्रल न्यूयॉर्कमधली घटना. अमेरिकेतल्या एका अपार्टमेंटला आग. न्यूयॉर्कमधील बँक स्ट्रीटवरील इमारतीच्या छताला आग. आगीचं कारण अस्पष्ट. इस्रायलकडून डझनभर पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका. हमासने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या 4 इस्रायलींचे मृतदेह ताब्यात दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.